हाय, हॅलो, नमस्कार रसिक श्रोते हो. आपण आज जाणणार आहोत तणाव या विषयाविषयी. चला तर मग सुरुवात करूया. तणाव हा एक नैसर्गिक मानवी प्रतिसाद आहे, जो आपल्याला आपल्या जीवनातील आव्हाने आणि धोक्यांना तोंड देण्यास प्रवृत्त करतो. प्रत्येकजण काही प्रमाणात तणाव हा अनुभवतोच. तथापि आपण ज्या पद्धतीने तणावाला प्रतिसाद देतो, त्यामुळे आपल्या एकूणच आरोग्यामध्ये खूप मोठा फरक पडतो. थोडासा ताण चांगला आहे आणि दैनंदिन क्रियाकलाप करण्यास मदतही करू शकतो. जास्त ताणामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. तणावाच्या शारीरिक लक्षणांमध्ये खालील गोष्टी समाविष्ट आहेत. पहिली, डोकेदुखी, जी प्रचंडच डोकं दुखवते. मान आणि खांदं दुखणं, त्याच्यामुळे आपल्याला सहज असं बसून खाली वाकता येत नाही. भूक न लागणे, त्याच्यामुळे आपली चिडचिड वाढते. पाठदुखी, जड छाती, घट्ट स्नायू आणि पोटदुखी. घट्ट स्नायू झाले की आपलं अंग आखडून राहतं. तणावाचा सामना कसा करायचा हे शिकल्याने आपल्याला कमी दडपल्यासारखे वाटू शकते आणि आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यास समर्थनसुद्धा मिळते. तणावाचा सामना कसा करावा यासाठी येथे काही टिपा आहेत. पहिली, तणाव व्यवस्थापन शिका. 2, रोजचा दिनक्रम ठेवा. 3, भरपूर आणि पुरेशी झोप घ्या. 4, इतरांशी कनेक्ट व्हा, म्हणजे आपलं मत सगळ्यांसोबत शेअर करा, त्यांचं जाणून घ्या, आपलं मन मोकळं करा. निरोगी खा, म्हणजेच फास्ट फूड टाळा. त्याचबरोबर सात्विक आणि पौष्टिक आहार घ्या. 5, दररोज व्यायाम करा. खूप खूप धन्यवाद ऐकल्याबद्दल.